पंच ग्रीन सिग्नल द्यायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला हुक केलाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईन पर 4 धावेसाठी. ते 4 धावेने नक्कीच धावांचा श्री गणेश इथे केला जातोय. धाव फलकावर धावा लागतात पहिल्या चेंडूवरती 4 धावा. पुन्हा एकदा समोर खोलवर पैचा चेंडू होता, लॉफ केला, एक सिंगल, 2 धावा करण्याचा प्रयत्न पण एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात 5 धावा. चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. आपल्याला जर आपण बघितलं अप्पर स्ट्रायकर्स क्रिकेट संघ पुरस्कृत शरदचंद्र चषक 2025 पर्व तिसरे आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या पर्वातला हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील ही तिसरी लढत, चौथी लढत आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळलाय, राजूच्या बॅट मधनं येतोय हा मोठा फटका, षटकार लगावलाय आणि केसूवरती चढवलेला हल्ला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात 12 धावा. अजून देखील या षटकाचा विचार केला तर P1चं हे पहिलं षटक आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ नक्की संपुष्टात आला आणि 4 चल इकडे. यावेळेस बॅटची एज कट करण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू नक्कीच थांबवला गेलाय. तोपर्यंत जर आपण बघितलं तर 4 धावा, पंचांचा इशारा आलाय, 4 धावा. त्या 4 धावेने धाव फलक पुढे सरसावलाय 16 आकड्यावरती. थोडस महागडं षटक नक्कीच आपल्याला बघायला मिळतं. केसूज आतापर्यंत 5 चेंडू नक्कीच संपुष्टात आलेत आणि 5 चेंडू मध्ये धाव फलकावर धावा लागल्या 16 धावा. शेवटचा चेंडू असेल, चांगली फलंदाजी आतापर्यंत राजूची आपल्याला बघायला मिळाली. एक षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटवरून आपण बघितले. यावेळेस खोलवर पैचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि एक सिंगल मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 17 धावा. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर पण आपण स्पीडअप करायला सांगायचं. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घ्यायला सांगू नका, स्पीडअप करा. पहिलंच आपल्याला खूप उशीर झालाय. आपल्याला अजून देखील यानंतर 2 सामने खेळवायचे, तर विनंती असेल
तर नवीन गोलंदाज एक यंगस्टर खेळाडू वाशी संघाकडनं हमजा खान आपल्याला बघायला मिळेल. जर विचार केला तर चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून देखील आपल्याला मुंबई क्रिकेटमध्ये खेळताना बघायला मिळतं. तोच हमजा खान बॉलिंग मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. डॉट बॉल नक्कीच येतोय. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हमजाची आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाला, त्यानंतर डॉट बॉल येतोय. आणि आपण जर बघितलंच एक चांगला मोठा रनअप देखील आहे आणि व्हेरिएशन देखील आहेत या खेळाडूकडे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डावकुऱ्या हाताचा फलंदाजी करत असताना ऑफ कटरचा नक्कीच वापर केला गेला आणि डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफल करावा लागला गेल्यात 19 धावा. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू जर काही शिल्लक असेल तर 3 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील असेल राजू याचा. आतापर्यंत राजूचा जर आपण विचार केला तर राजूच्या बॅटमधून आपण एक षटकार आणि 2 चौकार नक्कीच बघितले. यावेळेस आडव्या बॅटने फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल देखील टिपला गेलाय. फलंदाज राजू इथे बाद होतोय. हमजाला नक्कीच इथे विकेट मिळते. पहिल्या विकेटचं पतन इथे झालंय आणि मोठा हादरा रॉयल स्ट्रायकर्स ऐरोली संघाला. कॅच ना तर नवीन फलंदाज ऋतांग आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये पृथांग देखील आपल्याला बघायला मिळेल. वन डाऊनच्या स्वरूपामध्ये ॲट नंबर 3 पृथांग आपल्याला बॅटिंगसाठी बघायला मिळेल. तर ह्यानंतरचा होणारा सामना आपल्या समोर नक्कीच गाडेकर 11 तुर्बे विरुद्ध ऐरोली कोलीवाडा हा सामना आपल्याला बघायला मिळेल. महेश माफ करा, फलंदाज ॲट नंबर 3 तर कुमार 11 तुर्बे विरुद्ध हमजाचा हा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या वरून चेंडूला फेकून दिलं लांबच लांब षटकारासाठी. तर षटकाराने धावफलक पुढे सरसावतोय आणि धावफलक जाऊन पुसतोय 25 आकड्यावरती. आणि ह्यानंतरचा होणारा सामना कुमार 11 तुर्बे विरुद्ध ऐरोली कोलीवाडा. तर मी विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण यायचं टॉस साठी. गावदेवी ऐरोली. तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघांना विनंती असेल पण टॉस साठी यायचंय. नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. आमच्या या षटकाचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ नक्की संपुष्टात आला. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला, 1 गडी देखील बाद केला. हा शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि पुन्हा एकदा थोडंसं फंबल आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. एक नक्कीच धाव चोरली गेली आणि त्या धावेने धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोचलाय 27 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ नक्कीच संपुष्टात आला आणि 1 गडी बाद 27 धावा. तर नवीन गोलंदाज इस्माईल शेख आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. त्याचबरोबर
नवी मुंबईचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखला जातो तो भूषण पाटील देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. तर भूषण पाटील आपल्याला देखील विनंती असेल की आपण यायचं आणि स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. आणि नवीन गोलंदाज संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय इस्माईल शेख. सामना करण्यासाठी नवीन समोर हेमंत असेल. तर भूषण पाटील आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. आणि इथे नक्कीच डॉट बॉल येतोय. हेमंत नक्कीच बॅटिंग स्ट्रायकिंग अडावे. इस्माईलचा हा दुसरा चेंडू आणि यावेळेस खोदून काढल्या चेंडूला ऑफसाईडला. नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला आणि एकदम कंप्लीट केली गेली. तर एकेदा फुल लॉक जाऊन पोचलाय 28 आकड्यावरती. तो वाशी बॉईज रॉयल संघ आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत जर इस्माईलच्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. 3 चेंडू 7 धाव फलकार धावा लागल्यात 29. त्याचबरोबर ज्याला नवी मुंबईचा सेवक म्हणून ओळखला जातो तो निलेश भोईर दादा देखील इथे उपस्थित. त्यांना देखील विनंती असेल निलेश दादा आपण स्टेजवरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. तोपर्यंत आता 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर दफल करतावा लागला गेल्यात 32 धावा. तर निलेश भोईर दादा आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवरती यायचंय. निलेश दादांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस नक्की स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिलं काव कॉर्नरच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी. तर 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलं. धावफलक जाऊन पोचतोय 38 या आकड्यावरती. आणि पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले इथे गोलंदाजी साडी हमजा खान. हमजाचा विचार केला संघाचा कर्णधार देखील आहे. एक कमी वयामध्ये एक चांगली जबाबदारी आपल्या खांद्यावरती नक्कीच हमजाने देखील घेतली आहे. तर विचार केला 17 नंबरची जर्सी देखील प्रदार्पण केली आहे. तो हमजा नक्कीच दुसरा षटक टाकण्यासाठी आपल्या संघासाठी तयार. तर स्ट्रायकिंग अंडर जर फलंदाज बघितला तर हेमंत आपल्याला बघायला मिळेल. हेमंत आतापर्यंत जर हेमंतचा विचार केला तर एकेरी दुहेरी धावांचं समीकरणचं क्रिकेट देखील इथे हेमंतच्या माध्यमातून खेळलं जात आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा इशारा आणि इथे रनआउटची संधी. पंचांचा इशारा नो बॉलचा इशारा येतोय.
तर आपल्या विनंती असे पंचांसोबत वाद घालू नका. पंचांचा इशारा हा अंतिम इशारा राहील. नो प्लस एक अशा 2 धावा नक्कीच इथे मिळतील. त्या 2 धावाने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 40 आकड्यावरती. थमचाचा हा यावेळेस नक्कीच कुलवारपैचा चेंडू होता. रनआउटची संधी आणि फलंदाज इथे महेश बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश बाद झालाय आणि हमजाने नक्कीच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केला आणि रनआउट नक्कीच केलं महेशला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये ॲट नंबर 4 सेकंड डाऊनच्या स्वरूपामध्ये चंद्रू नक्कीच आपल्याला फलंदाजीसाठी मैदानामध्ये खेळताना बघायला मिळेल. आमचा नक्कीच पहिला चेंडू नो बॉल टाकला होता. त्यानंतर चांगलं कम्पॅक्ट देखील केलं आहे. पहिला चेंडू टाकत असताना एक रनआउट फलंदाज रनआउट झाला महेशच्या स्वरूपामध्ये आणि आता दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेस व्हेरिएशन बॅटची एज आणि कॅच नक्कीच इथे ड्रॉप केला जातोय. हेमंतचा कॅच नक्कीच इथे ड्रॉप केलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू लेगकट नक्की टाकला गेला आणि फलंदाज बीट होतोय. चांगली गोलंदाजी आता आपल्याला हमजाची देखील बघायला मिळते. वाशी बॉयज रॉयल्स हा संघ नक्कीच खेळत असताना आपल्याला गोलंदाजीसाठी हमजा आतापर्यंत पहिला चेंडू नक्कीच नोबल टाकला. त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ हमजाचा आपण नक्कीच बघितला. अजून देखील 3 चेंडू त्याच्या ह्या षटकातील शिल्लक असतील. तर चौथा चेंडू गोलंदाज तयार. सामना करेल हेमंत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची आणि डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. चेंडूला फ्लिक केला लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. तर 4 धाव्याने धाव फलक पुढे सरसावत आहे आणि धाव फलक जाऊन पुसता 44 आकड्यावरती. अजून देखील हमजाचा या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 1. सिंगल लगेच इथे कंप्लीट केली जाते.
तर नवीन गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळतो. गोलंदाजीवर शेवटचा षटक असेल. बॉलरचं नाव काय भाई? दर्शन. अरे यार असं कसं तू आवाज आवाज तर पंच विनंती करा प्लीज, वाशी संघ टीम मीटिंग घेऊ नका. पहिलेच आपण खूप उशिरा आलेत आणि त्यानंतर आता टीम मीटिंग करू नका. आपण सामन्याला सुरुवात करा. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल दर्शन. तर विनंती असेल कुमार 11 तुर्बे आणि त्याचबरोबर गावदेवी ऐरोली दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. धावफलक धावा लागल्या जात आहेत. 46 धावा. सर आपण बघितलं तर आमच्या ह्या अप्पा स्ट्रायकर्स पुरस्कृत शरदचंद्र पवार चषक 2025 तर प्रशांतदादा पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून चांगलं योगदान देखील यांच्या टुर्नामेंटसाठी आम्हाला लाभलं गेलं आहे. त्यांच्या माध्यमातून कायम आम्हाला चांगला अनुभव त्यांचा आम्हाला चांगला मिळतो. त्याचबरोबर चांगलं साह्य देखील त्यांचं, जेव्हा सीबीडीमध्ये कोणती टुर्नामेंट होते तेव्हा त्यांचं साह्य आम्हाला लाभलं जातं. एक चांगले समाजसेवक देखील आहेत. नवीन फलंदाज अभिजित नवीन फलंदाज. तर यावेळेस कवचावरून यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली हमजा आणि फलंदाज इथे बाद होतोय अभिजित. तर नवीन फलंदाज पृथांग आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. तर धावफलकर धावा लागले जात आहेत 49 धावा. त्याचबरोबर आमच्या सोबत इथे जोडले गेलेत तर प्रशांत पाटील नक्कीच इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत जोडले गेले GS पाटील साहेब, को महाराष्ट्र प्रवेश सरचिटणीस पद मिळले. त्यांचं नक्कीच निवड झाली आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढला आणि इथे नक्कीच आपली उपस्थिती दर्शवली. आम्ही आपले स्वागत करतो. आपण स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू खाली हमजा येतोय आणि फलंदाज पृथांग देखील पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. तर मी विनंती करतो तुर्बे, कुमार 11 तुर्बे, त्याचबरोबर गावदेवी ऐरोली संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे, टॉस देखील करायचा आहे. लोकेश नवीन फलंदाज आपल्याला शेवटचा चेंडू असेल आणि हॅट्रिकची संधी नक्कीच इथे असेल दर्शनसाठी. शेवटचा बॉल
तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचे. काका पड्डा देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असं स्टेजवरती स्थान बनवायचे. तर जयेश दादा आपल्याला विनंती असेल टॉससाठी यायचं. जयेश दादा तर हॅट्रिक नक्कीच इथे घेतली जाते दर्शनच्या माध्यमातून. तर कुमार 11 तुर्बे विरुद्ध गावदेवी ऐरोली. तर जयेश दादा आपल्याला विनंती असेल टॉससाठी यायचं प्लीज. तर अनिकेत दादा आपल्याला देखील विनंती असेल टॉससाठी यायचंय. तर यानंतरचा सामना तर सरांना विनंती असेल. जी एस पाटील साहेबांना नक्कीच विनंती असेल की ते टॉस केला जाईल. टॉस केला जाईल एका साईडला जर बघितलं तर गावदेवी आणि त्याचबरोबर विरुद्ध कुमार 11 तुर्बे या दोन संघांमध्ये खेळली जाणारी ही लढत आपल्याला बघायला मिळेल. आणि टॉस कॉल केला, टॉस टॉस नक्कीच जिंकला गेला. टॉस नक्कीच जिंकला जातोय इथे. तुर्बे संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला निर्णय देखील कळवायचा आहे. तर जसा हा सामना संपेल तशी विनंती असेल आपण लगेच जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करायची आहे. आणि पहिल्या इनिंगचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय. आणि तो वाशी संघ चला आपला फलंदाज पाठवतच बरोबर ऐरोली संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. कृपया करून आपण कोणताही टाइम जास्त घेऊ नका. सत्कार नक्कीच इथे केले जातील. तर प्रशांतदा पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते नक्कीच इथे सत्कार केला जाईल. तर पहिला सत्कार नक्कीच आपण पाटील साहेबांचा सत्कार करू. जी एस पाटील तर आपण नक्कीच इथे सत्कार घेऊया. जी एस पाटील साहेबांचा सत्कार नक्कीच इथे केला जाईल. प्रशांतदा पाटील यांच्या हस्ते नक्कीच इथे सत्कार केला जाईल.
त्याचनंतर आपण गुप्ता सरांचा देखील उद्योजक आहेत त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल ना. तर मी विनंती करतो प्रशांत दादा पाटील यांच्या हस्ते नक्कीच तर सत्कार करूया. गुप्ता सरांचा देखील इथे सत्कार केला जाईल. त्यानंतर चित्रा बातम मॅडमचा देखील इथे सत्कार केला जाईल. काँग्रेस राष्ट्रवादी प्रवक्ता त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर प्रशांत दादा पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते चित्रा बातम मॅडमचा देखील इथे राष्ट्रीय प्रवक्ता काँग्रेसवादी नक्कीच यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आपण वेळात वेळ काढलात आणि इथे उपस्थित दर्शवले तर आपला देखील मी आभारी आहे. तर गोलंदाजीसाठी नक्कीच पहिला चेंडू टाकण्यासाठी चंद्रू यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप केला जातोय. पहिल्या चेंडूवरती हमजाची विकेट नक्कीच इथे प्राप्त केली होती पण झेल इथे ड्रॉप केला जातो. एकदा मिळते एकेदा धाव फलक पुढे सरसावते. धाव फलक जाऊन पोचतोय. धावांचा नक्कीच इथे श्री गणेश केला जातोय. त्याचबरोबर आमचे सीबीडीचे डावकरे हात त्याचे फिरकीचे जादूगर मनीष शर्मा देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. दुसरा चेंडू नक्की स्ट्राईक विंडो प्रसाद जठार यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली अभि येतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. तर व्हाईट बॉलचा नक्कीच इथं इशारा येतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल येतोय. हॅलो यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. चेंडूला नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेनं ऑफ केलं गेलंय. एक सिंगल धाव इथे नक्कीच मिळते. तर सिंगलच्या साह्याने फुलकार धावा लागल्या गेल्यात 5 धावा. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच इथे झालाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. अजून देखील षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळी समोर टाकलेला चेंडू चांगला फटका लॉंग ऑफच्या वरून पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. 6 धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 12 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि आतापर्यंत चंद्रूने धावा खर्च केल्या त्या 12.
तर नक्की शेवटच्या चेंडूवरती 3 धावा मिळाल्यात आणि 3 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. नवीन गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आपण गोलंदाज हेमंतला नक्कीच आमंत्रित केलं गेलं गोलंदाजीसाठी. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल येतोय, माफ करा, व्हाईट बॉल. यावेळेस चांगला चेंडू ऑफ कटरचा वापर केलाय आणि डॉट बॉल येतोय. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. 6 धावांसाठी प्रसादच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. त्या 6 धावांनी धाव फलक पुढे सरसवत, धाव फलक जाऊन पुढे 22 आकड्यावरती. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि फेकून दिलं बॅक टू बॅक. दुसरा षटकार येतो इथे प्रसादच्या बॅट मधनं. काय फलंदाजी करतोय हेमंत वरती, नक्कीच इथे हल्ला चढवला जातोय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती. अजून देखील षटकाचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत आणि 3 चेंडूवरती धावा खर्च केल्या गेल्या 13 धावा. या सराने पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण एकदा इथे कंप्लीट केली जाते. एकंदर फलक जंपूस 29 आकड्यावरती. 50 धावांचा ओव्हर नक्कीच ठेवलं गेलाय आणि तोपर्यंत आतापर्यंत धावा लगवल्या गेल्यात 29 धावा. यावेळेस आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न, पण चांगला चेंडू ऑफ कटरचा इथे वापर केलाय आणि डॉट बॉल येतोय. अजून देखील शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील हेमंत आणि दफल धावा लागला 29 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. ओव्हर नक्कीच इथे संपुष्टात आली आहे.
आणि 2 षटकांच्या समाप्तीत धावफलकात धावा लागल्यात 29 धावा. अजून देखील चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या 21 धावा. नवीन गोलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज लोकेश नक्कीच नवीन आलाय गोलंदाज. पंचांचा इशारा नाही, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच येतोय आणि धावफल करता लागल्या गेल्या त्या 31 धावा. अजून देखील 19 धावांची गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या सगळ्यांना धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलाय 32 आकड्यावरती. यावेळेस स्लोअर रंपचा चेंडू टाकण्यात आला आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा पर 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचताय 38 आकड्यावरती आणि अजून गरज असेल 12 धावांची. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. चेंडूला पुल केला आणि चेंडू फेकून दिला सीमा पार 6 धावांसाठी. त्या 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 44 आकड्यावरती आणि गरज असेल आता इथे 6 धावांची सामना जिंकण्यासाठी. हमजाचा जर विचार केला तर हमजाची बॅट आतापर्यंत शांत आपल्याला बघायला मिळाली, पण आता काय फलंदाजी केली जाते हमजाच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक 2 षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका आणि सामना इथे फिनिश केला हमजाने. नक्कीच चांगले बॅटिंग इथे आपल्याला बघायला मिळाली. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले आणि मॅच नक्कीच जिंकली गेली आपल्या संघासाठी. वाशी बॉयज रॉयल्सच्या संघाने नक्कीच सामना जिंकलाय. त्यानंतर यानंतर होणारा सामना
कुमार 11 तुर्बे विरुद्ध गावदेवी ऐरोली या दोन संघांची लढत आपल्याला बघायला मिळेल. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.